एवढ्या वेळेस पाडा उभा करण्यापेक्षा पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय. उभा करण्यापेक्षा पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय. काय वातावरण आहे, काय आव्हान आहे मराठा समाजासमोर असं कुठलंच आव्हान नाही. आणि असं त्याचं काय कारण पण आव्हान तर माझ्या मताने त्यांच्याकडे उभा राहिले. कारण आम्ही ना महायुतीला निवडून द्या म्हणलो ना महाविकास आघाडी. आपला अजेंडा स्पष्ट आहे. एवढ्या वेळेस पाडा उभा करण्यापेक्षा पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय. जो सगळ्याशिवारीच अंमलबजावणीच्या बाजून असेल, मराठा आणि कुणबी एकाच्या कायद्याच्या बाजून असेल, याला समाजानं सहकार्य करावं. आपल्या लक्षात एक गोष्ट असली पाहिजे, मुलं डोळ्यासमोर ठेवून आणि आरक्षण डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाने यावेळेस ताकदीनं काम करायचं. आणि मराठा समाजाला इशारा कळायला मराठा समाज बरोबर करतो. उमेदवार तुमच्या स्वागताला येत आहेत, सत्कार करतायत. वंचितचे उमेदवार होते, काँग्रेसचे उमेदवार होते, सत्कार स्वीकारला त्यांचा? नाही, मी नाही बघेल त्यांना फोन होती दिलं. आपल्या सत्कारासाठी आलेल्या होत्या, आपण त्यांचा सत्कार स्वीकारला काय सांगितलं? मी नाही बघितलं. पण आता सत्कार जर म्हणला ना, मग तो कोणत्या पक्ष झाला तो रस्त्यावर आले माझ्या का ओळख त्यांच्या माझी भावकी जोडीचे म्हणून आम्ही रोज बांधावर खोरपा लोक संघटना म्हणून माझी ओळख कोणी माझ्या हातात झाड देते. आणि पाठिंबा दिला का कोणाला नाही. कोण येत आहे कोण जाते माझ्या मतात हे नाही मत. मग भाजपचा येतोय एखाद्या वेळेस, मग तो शिवसेनेचा येतोय, राष्ट्रवादीचा येतोय, काँग्रेसचा येतोय, महाविकास आघाडीचा येतोय. मी रस्त्यानं चालत असताना येणार हा पाहुणा आहे, मग तो कोणी असतो. मी पण पाहुणाच आणि ते पण पाहुणेच. ते सत्कार आले म्हणजे पाठिंबा दिला असं होत नाही आणि होणार बी. ते उमेदवार जे आहे त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होतोय का किंवा काय? अरे दादा पहिल्यासारखं मराठीत नाही राहिले. आता फायदे घेऊनच देत नाहीत. मी घेऊन द्यायला तर मराठी गाव घेऊन द्यायचं, मीच घेऊन देत नाही. संबंधच नाही कोणाचाच आम्हाला. हे बघा तुम्हाला स्पष्ट सांगतो, म्हणजे विशेष कट 65 वर्षात त्यांनी सुद्धा काही नाही दिला आम्हाला. आणि ह्या 15 वर्ष ताजच खबर आणले आमचं. आता त्यांनी होतं ते 16% घातलं पहिले. त्यामुळे दोघं आमच्यासाठी सारखेच, दोघं पण म्हणजे दोघांनी आमच्या वाटोळ केले. पण आता पर्याय नाहीये आम्ही दिल्याला, त्यामुळे समाज बरोबर ठेवी कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं. राज्यामध्ये दौरे वाढत चालले आहे. आजच्याकडे कसं बघताय? आज सोलापुरामध्ये पंतप्रधानांची सभा झाली. त्यांचे दौरे पडत मी का दौरे टाकणार नाही त्यांचे. पण हे खरं आहे, मोदी साहेबाला इतक्या सभा महाराष्ट्रात घेण्यात कधी गरज नाही पडली. दुसरी गोष्ट ते त्यांचं चिन्ह सोडून माझ्या थोडं तोंडात आलं त्यामुळे त्रास होतो बोलायला. त्यांचं चिन्ह सोडून ते दुसऱ्याच्या चिन्हाच्या प्रचाराला माया ऐकवत नाही आली. त्यांच्यावर पहिल्यांदा अशी वेळ आली की त्यांचं चिन्ह सोडून त्याला दुसऱ्या चिन्हाच्या प्रचाराची जायची वेळ आली. याचबरोबर मोदी साहेबाला आणखीन एक यांच्यामुळं भोगायची वेळ आली. म्हणजे महाराष्ट्रातल्या त्यांच्या नेत्यामुळे मोदी साहेबांवर एवढी बेतली. बाकीच्या राज्यात काही राज्यात 88 उमेदवार तरी एकाच टप्प्यात निवडणूक. महाराष्ट्रात 5 टप्प्यात टाकले आणि 5 टप्प्यात त्यांना मोदी साहेबालाच आणायचे. एवढे हाल मोदी साहेबांचे फक्त स्थानिकच्या भाजपच्या लोकांमुळे झाले. मी म्हणलो होतो मराठ्याला खेळू नका, मी म्हणलो होतो मराठ्याला खेळू नका. तीच चूक त्यांचे स्थानिक नेते करते. आत्ताही माझ्या गोरगरीब मराठ्यांवरती जे लेकर आरक्षण मागते, जे कष्टकरी माझे मायबाप आहेत, त्यांना वाटतं माझं लेकरू कलेक्टर व्हावं, डॉक्टर व्हावं, IAS IPS दर्जाचा अधिकारी व्हावं. ते मायबाप माझं आरक्षण मागतो. त्या गोरगरीब लोकांवरती जे शेतात कामाचं त्यांच्यावर गुन्हे दाखल केले काही नसताना, MPD सारखे गुन्हे, महिलांवरती गुन्हे, सामान्य माझ्या गोरगरीब मराठ्यावर गुन्हे, आरक्षण असून दिलं नाही. ही भोगायची वेळ फक्त स्थानिक नेत्यांमुळे मोदी साहेबांवरती आली.
राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.